सर्वांना हरिओम. हरिपाठाच्या आपण मागच्या भागापर्यंत 14 अभंगाचा अभ्यास केला. आज आपण अभंग क्रमांक 15 शिकणार आहोत. एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे. समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला. सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागिलिया जन्मा मुक्त झालो. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. या अभंगामध्ये काही शब्द कठीण आहेत. आपण त्याचे पहिले अर्थ बघूया. द्वैत नाम. द्वैत नामचा अर्थ आहे द्वैत बुद्धी. द्वैत बुद्धी. दुसरा अर्थ आहे द्वैत भाव. द्वैत भाव. अद्वैत कुसरी. अद्वैत कुसरी. त्याचा शब्दशः अर्थ आहे अद्वैत स्थिती. अद्वैत स्थिती. कुसरी शब्द आपण व्यवहारात पण वापरतो. कुसरीचा अर्थ आहे कौशल्य, कला. कला शब्दाला जो आपण वापरतो, कला कुसर म्हणजे कलेतलं कौशल्य. म्हणून कुसरीचा अर्थ आहे कौशल्य, कला. विरळाचा अर्थ आहे फारच क्वचित. फारच क्वचित. एखादाच कोणी, असे दोन अर्थ आहेत. विरळा म्हणजे फारच क्वचित, एखादाच कोणी. शम म्हणजे मनाचा निग्रह. शमचा अर्थ आहे मनाचा निग्रह. दम म्हणजे इंद्रियांचे दमन. इंद्रियांचे दमन. इंद्रियांचे नियमन. इंद्रियांचे दमन किंवा इंद्रियांचे नियमन. देहादेही. देहादेहीचा अर्थ आहे सर्वांच्या शरीरात. सर्वांच्या शरीरात. प्रकाशक म्हणजे प्रकाशित करणारा. प्रकाशकचा अर्थ आहे प्रकाशित करणारा. रश्मी म्हणजे किरणे. किरण किंवा किरणे. रश्मीचा अर्थ आहे किरण किंवा किरणे. नेम. नेमचा अर्थ आहे नियम. नित्या गोष्टी आपण ज्या करतो नियमाने, रोज आपण ज्या गोष्टी नियमाने करतो त्याला नेम म्हणतात. मध्ये एक शब्द गेला वरी. शमदमा वरी. काही ठिकाणी पाठभेद आहे शमदमा वैरी. आपण वरी शब्दामध्ये मूळ शब्द जो आहे वर्णे. वर्णेचा अर्थ आहे अंगीकार करणे, स्वीकार करणे, असे दोन अर्थ आहेत. वर्णेचा अर्थ आहे अंगीकार करणे, स्वीकार करणे. आणि याच्यासाठी आपण जर जुन्या काळा शब्द आठवला स्वयंवर, तर त्याचा अर्थ आहे स्वतःहून. वर्णे म्हणजे अंगीकार करणे, स्वीकार करणे. म्हणून वर्णेचा अर्थ आहे स्वीकार करणे. हा जो अभंग आहे तो इतर अन्य अभंगांपेक्षा थोडासा कठीण आहे, समजायला थोडा कठीण आहे. पण तरी देखील आपण त्याचा अर्थ सोप्या पद्धतीने समजून घ्यायचा प्रामाणिक प्रयत्न करूया. पहिल्या चरणामध्ये माऊली सांगते हरिनाम हे एकच साधन असे आहे.
एकनामचा अर्थ आहे हरिनाम हे एकच साधन असे आहे की त्याच्या सामर्थ्याने, हरिनाम हे एकच साधन असे आहे की त्याच्या सामर्थ्याने जीवाच्या ठिकाणी असणारे द्वैतनाम, त्याच्या सामर्थ्याने म्हणजे हरिनामाच्या सामर्थ्याने जीवाच्या ठिकाणी असणारे द्वैतनाम म्हणजे द्वैत भाव दूर होतो. दुरीचा अर्थ आहे दूर होतो. हरिनाम हे एकच साधन असे आहे की त्याच्या सामर्थ्याने जीवाच्या ठिकाणी असणारे द्वैतनाम म्हणजे द्वैत भाव हा दूर होतो. भगवंताचे नाम ही एक अद्वैत कुसरी आहे. भगवंताचे नाम ही एक अद्वैत कुसरी आहे म्हणजे अद्वैत स्थिती प्राप्त करून देणारी कला आहे. अद्वैत कुसरी आहे म्हणजे अद्वैत स्थिती प्राप्त करून देणारी कला आहे. पण अनुभवाने जाणणारा या जगात विरळा, अर्थात क्वचितच एखादा सापडतो. अद्वैत स्थिती प्राप्त करून देणारी कला आहे भगवंताचे नाम, पण अनुभवाने जाणणारा या जगामध्ये विरळा, अर्थात क्वचितच एखादा जाणतो. दुसऱ्या चरणात आपण जाऊया. तिथे माऊली सांगते, नामाने समबुद्धी म्हणजे समत्व बुद्धी प्राप्त करून घेतली असता. समबुद्धी म्हणजे समत्व बुद्धी प्राप्त करून घेतली असता हरी सर्वत्र सारखाच भरून राहिला आहे. हरी सर्वत्र सारखाच भरून राहिलेला आहे असे अनुभवायला येते. असे अनुभवायला येते म्हणजे त्याला सर्वत्र हरीचे दर्शन होते. ज्याची समबुद्धी झालेली आहे त्याला सर्वत्र हरीचे दर्शन होते. आणि असे करून जो शमदमाचा स्वीकार करतो, ज्याला हरीचे दर्शन झालेलं आहे आणि असे करून जो शमदमाचा स्वीकार करतो तो हरिरूपच होतो. तो हरिरूपच होतो. तिसऱ्या चरणामध्ये माऊलीने आपल्याला एक दृष्टांत दिलेला आहे, उदाहरण दिले आहे. सूर्यापासून निघणारी किरणे दिसावयाला भिन्न भिन्न म्हणजे वेगवेगळी दिसतात. सूर्यापासून जी किरणं निघतात ती आपल्याला वेगवेगळी दिसतात, परंतु प्रत्यक्षात एकटा सूर्यच त्या सर्व किरणांचा प्रकाशक असतो. प्रत्यक्षात एकच सूर्य त्या सर्व किरणांना प्रकाशित करत असतो. त्याप्रमाणे वेगवेगळ्या शरीरातून वेगवेगळे जीव जरी दिसत असले, वेगवेगळ्या शरीरातून वेगवेगळे जीव जरी दिसत असले तरी त्या सर्व शरीरातून एक रामच प्रकट होत असतो. वेगवेगळ्या शरीरातून वेगवेगळे जीव जरी दिसत असले तरी त्या सर्व शरीरातून एक रामच प्रकट होत असतो. चौथ्या चरणात माऊली सांगते, माझ्या चित्तात हरिनामाच्या उच्चाराचाच एक नेम आहे. माझ्या चित्तामध्ये हरिपाठाच्या म्हणजे हरिनामाच्या उच्चाराचाच एक नेम आहे. त्यामुळे मी मागच्या सर्व जन्मांपासून मुक्त झालो. त्यामुळे मी मागच्या सर्व जन्मांपासून मुक्त झालो. म्हणजे आता मला पुनर्जन्म नाही. आता मला पुनर्जन्म नाही. हा हरीच्या उच्चाराचा नेम केल्यामुळे माऊलींना लाभ झाला.
या अभंगातून माऊली नामी आणि नाम म्हणजे हरी आणि हरीचे नाम. नामीचा अर्थ आहे आपण ज्याचं नाम घेतो तो. म्हणून नामी आणि नाम म्हणजे हरी आणि हरीचे नाम हे वेगळे नसून एकच आहेत असं माऊली सांगत आहे. चराचर विश्वात एक हरीच भरलेला असल्याने, व्यापून असल्याने त्याचे नाम या जगात श्रेष्ठ आहे. हरीच्या नामानेच द्वैत नाम म्हणजे द्वैत भाव नष्ट करता येतो. भगवंताच्या नामानेच आपल्यातला द्वैत भाव नष्ट करता येतो. मग द्वैत म्हणजे काय? तर द्वैत म्हणजे प्रपंच, संसार. द्वैताशिवाय प्रपंच म्हणजे काही स्वतंत्र पदार्थ नाही. संसार प्रपंच म्हटला की त्यामध्ये द्वैत आलंच. तो काही वेगळा पदार्थ नाही. परमात्मा आणि हे जग भिन्न आहे. भगवंत आणि हे जग भिन्न आहे या कल्पनेमुळे प्रपंच तयार झाला, म्हणजे द्वैत निर्माण झालं. भगवंत आणि जग हे भिन्न आहेत अशी कल्पना असल्यामुळे, या कल्पनेमुळे प्रपंच म्हणजे द्वैत निर्माण झालं आणि त्यातूनच सर्व दुःखांची निर्मिती झाली. ज्या ठिकाणी द्वैत आहे त्या ठिकाणी दुःख आहे. आणि मग याच्या विरुद्ध ज्या ठिकाणी अद्वैत आहे त्या ठिकाणी सुख आहे. हे सर्व विश्व परब्रह्म स्वरूप आहे. अद्वैत स्थिती प्राप्त करायची म्हणजे काय? ती कुशलता आपल्याला आली पाहिजे. याचा अर्थ काय? तर माऊली सांगतात आपल्याला, हे सर्व विश्व परब्रह्म स्वरूप आहे. माझाही त्यात समावेश आहे. या विश्वामध्ये माझा समावेश आहे आणि विश्व परब्रह्म रूप आहे, म्हणजे परब्रह्म रूपामध्ये देखील माझा समावेश आहे. आणि त्यामुळे मी सुख दुःखांच्या पलीकडचा आहे. परब्रह्म स्वरूप कसं आहे? सुख दुःखांच्या पलीकडे आहे, सुख दुःखातीत आहे. आणि म्हणून मी सुद्धा कसा आहे? सुख दुःखांच्या पलीकडचा आहे. मग मला जी सुखदुःख प्राप्त होतात, अनुभवायला येतात, ती सुखदुःख माझ्या शरीराला अनुभवायला येतात, मला नाही. सुखदुःख प्राप्त होणे, अनुभवायला येणे हा शरीराचा विषय आहे. अशी ज्याची श्रद्धा असते त्याला प्रपंच स्पर्शसुद्धा करू शकत नाही. म्हणजे त्याला प्रपंचाची बाधा होत नाही. अशा रीतीने ज्याचा दृढभाव झालेला आहे त्याचं द्वैत निघून जातं. म्हणून त्यासाठी द्वैताचा त्याग करून सर्वत्र अद्वैत पाहण्याची कुशलता, म्हणजे सर्वत्र परब्रह्मच आहे ह्याला म्हणायचं अद्वैत पाहण्याची कुशलता, कला आपल्याला साधली पाहिजे, आपल्याला प्राप्त करून घेता आली पाहिजे. ज्याच्या बुद्धीतून द्वैत गेले, मनातून नाही. मनापेक्षा बुद्धी भारी आहे. म्हणून ज्याच्या बुद्धीतून द्वैत निघून गेले त्याला सर्वत्र हरी दिसू लागतो, त्याला सर्वत्र भगवंत परब्रह्म दिसायला. पण माऊली म्हणते अशी सर्वत्र अद्वैत पाहण्याची कला सर्वांनाच साध्य होत नाही. अद्वैत कुसरी सर्वांनाच प्राप्त होत नाही. असे कौशल्य साधणारे फारच थोडे आहेत. भगवद्गीतेतील 7व्या अध्यायामध्ये भगवान अर्जुनाला सांगतात, मनुष्याणां सहस्रेषु
यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. म्हणजे हे अर्जुना, परमात्मा प्राप्तीसाठी पुष्कळ जण प्रयत्न करताना दिसतात, पण सद्गुरु कृपेने त्याचे मर्म ज्याला सापडले, मग ते मर्म काय? अद्वैत कुसरी हे ते मर्म आहे. हे सद्गुरु कृपेने ज्याला सापडले अशा एखाद्या व्यक्तीलाच परमात्म प्राप्ती होती. ज्याला ही अद्वैत कुसरी सापडली, कला सापडली, साध्य झाली, अशा एखाद्या व्यक्तीला परमात्म प्राप्ती होते. आणि पुढे म्हटलेल्या त्या श्लोकामध्ये असा माणूस जगामध्ये हजारो लाखोत एखादाच असतो. हजारो लाखोंमध्ये एखादाच असतो. मनुष्याणाम सहस्त्रेषु असं म्हटलेलं आहे. आणि अशी माणसे जी काही फार थोडी बहुत असतील, अशी माणसे संपूर्ण जगाला वंदनीय असतात. ज्यांना अद्वैत कुसरी साधलेली आहे, अद्वैत पाहण्याची कला साधलेली आहे, सर्वत्र भगवंत दिसायला लागलेला आहे, अशी माणसं जगाला वंदनीय असतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, विरळा ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणी. असे जे लोक आहेत, भले फार थोडे असतील, पण त्यांना मी लोटांगण घालतो. अद्वैत कुसरी विरळा जाणे, या ठिकाणी जाणे जो शब्द आहे, त्या शब्दाचा अर्थ अनुभव असा आहे. म्हणून अद्वैत कुसरी याचा अनुभव आलेला एखादाच असतो, विरळा असतो. हे जग कसं आहे? नामरूपात्मक आहे. या जगाला रूप आहे, आणि ज्याला रूप आहे त्याला नाव असतं. ज्या ज्या गोष्टी रूपामध्ये आहेत, दिसतात, त्याला नाव आहे. म्हणून या नामरूपात्मक जगाच्या रूपाने एक हरीच नटलेला आहे. जगाच्या रूपाने एक माझा भगवंतच नटलेला आहे. म्हणून हे जग म्हणजे हरीच आहे. हे जग म्हणजे हरीच आहे. हरी आणि हरीचे नाम यांच्या ऐक्याविषयी त्याच्या मनामध्ये शंकासुद्धा निर्माण होत नाही. ज्याला सर्वत्र हरीचं दर्शन होतं, त्याच्या मनामध्ये अशी शंका निर्माण होत नाही की हरी वेगळा आहे, हरीचे नाम वेगळं आहे. कारण त्याच्या मनामध्ये दृढ भाव झालेला असतो की दोन्ही एकच आहेत. त्याच्यातील भेदाभेद भाव नष्ट झालेला असतो. म्हणून आणखीन एका ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. हरी आणि हरीचे नाम हा वाद घालणारे, त्यांना अद्वैताची कला साधली नाही. ते द्वैतामध्ये आहेत, आणि द्वैतामध्ये वाद असतो, अद्वैतामध्ये वाद नसतो. आपण साधं उदाहरण घेऊया. आपल्याला वाद करायचा आहे, वाद विवाद, आपण चांगला अर्थ घेऊया. वाद म्हणजे भांडण नाही. त्याला भांडण घेतलं तरी चालेल, पण त्या भांडणासाठी दोघे पाहिजेत. मी स्वतः माझ्याशी कसा भांडणार? आणि त्यामुळे ज्या ठिकाणी वाद आहे त्या ठिकाणी द्वैत आहे. पण अशा रीतीचे जे द्वैत आहे ते या भक्तासाठी नष्ट झालेलं असतं. त्याचा भेदाभेद निघून गेलेला असतो. म्हणून हरी आणि हरीचे नाम यामध्ये भेद नाही, दोन्ही एकच आहेत, अशी आपल्या बुद्धीची अवस्था होणे म्हणजे त्याला समबुद्धी म्हणतात. ही समबुद्धी ज्याला प्राप्त होते
समत्व बुद्धी ज्याला प्राप्त होते त्याला जगामध्ये सर्वजण हरिरूपच दिसतात. प्रत्येकजण त्याला भगवंत दिसतो. नर नारी बाळे अवघा नारायण अशी त्याची दृढ भावना होती. नर म्हणजे पुरुष, नारी म्हणजे स्त्रिया, बाळे म्हणजे लहान मुलं, अवघा मध्ये सर्व आलं. जे जे दिसतं ते सर्व अवघामध्ये आलं. तर नर नारी बाळे अवघा नारायण अशी त्याची दृढ भावना होती. म्हणून माऊली आपल्याला दुसऱ्या चरणातून सांगतात, समबुद्धी घेता समान श्रीहरी. आपण पाहिलं आता समबुद्धी म्हणजे काय. हरी आणि हरीचे नाम यात भेद नाही, याला म्हटलेलं आहे समबुद्धी. आपण समबुद्धीचा स्वीकार केला तर श्रीहरी सर्वत्र समान आहे. श्रीहरीच्या समानतेच्या अनुभवासाठी, श्रीहरीच्या भगवंताच्या समत्वतेच्या समानतेच्या अनुभवासाठी समबुद्धी होणे आवश्यक आहे. आणि जर आपण समबुद्धीचा स्वीकार केला तर आपल्याला श्रीहरी सर्वत्र समान दिसेल. ज्यावेळी आपली बुद्धी ज्ञानाने युक्त होईल त्याचवेळी तिला समत्व भावना प्राप्त होईल आणि नंतरच श्रीहरीच्या समानतेचा अनुभव येऊ शकेल. जोपर्यंत आपल्याला ज्ञानप्राप्ती होत नाही तोपर्यंत समत्वबुद्धी येत नाही आणि समत्वबुद्धी झाल्याशिवाय आपल्याला भगवंत सर्वत्र दिसणार नाही. मग समबुद्धी म्हणजे सर्वांना समानतेने सारखे पाहणे असा त्याचा अर्थ नाही, तर सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी, सर्व चराचरामध्ये समरूपाने असलेला हरी पाहणे असा त्या समबुद्धीचा अर्थ आहे. चेतन अचेतन सर्वांमध्ये हरीला पाहणे म्हणजे समबुद्धी झाली. अशी समबुद्धी आपल्याला कशाने प्राप्त होईल तर त्यावर आपल्याला उपाय सांगितलेला आहे या चरणामध्ये, उत्तरार्धामध्ये. समबुद्धी घेता समान श्रीहरी आणि पुढे म्हणतात शमदमावरी हरी झाला. म्हणजे शम आणि दमाचा ज्याने स्वीकार केला तो हरिरूपच झाला. शम आणि दमाचा ज्याने स्वीकार केला तो हरिरूपच झाला. परंतु अशी समबुद्धी सर्वांना सहजपणे प्राप्त होत नाही. आपण अर्थामध्ये पाहिलं शम म्हणजे काय आणि दम म्हणजे काय. तर शम म्हणजे मनाचा निग्रह आणि दम म्हणजे इंद्रियांचे नियमन. सोप्या भाषेमध्ये मनावर आणि इंद्रियावर ताबा मिळवणे हे सर्वांना जमत नाही. जर एखादा साधक सद्गुरूंच्या सहवासात राहून शमदमाची म्हणजे मन आणि इंद्रियांना ताब्यात ठेवण्याच्या साधनेचा अभ्यास करील, सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली जर एखादा साधक शमदमाच्या साधनेचा अभ्यास करील म्हणजे मनाला आणि इंद्रियांना ताब्यात कसं ठेवायचं याचा तो अभ्यास करील तर त्याला सर्वत्र हरी दिसेल. कारण मन चंचल असेल, अस्थिर असेल तर ज्याप्रमाणे अस्थिर म्हणजे चंचल पाण्यात, हलणाऱ्या पाण्यात आपला चेहरा आपल्याला नीट दिसत नाही, त्याप्रमाणे मन विषयांच्या मागे सैरावैरा धावत राहील. आपलं मन विषयांच्या मागे सैरावैरा धावत राहिले आणि त्यामुळे ते चंचल झाले.
तर आपल्याला या विश्वात असलेला हरी असूनही दिसणार नाही. आणि त्याकरता शमदमाचा अभ्यास करायला लागतो. सहजासहजी आपल्याला मन आणि इंद्रियावर ताबा मिळवता येत नाही. त्याचा अभ्यास करावा लागतो. म्हणून माऊली म्हणते, शमदम इत्यादी साधनांचा ज्याने अभ्यास केला त्याला समबुद्धी प्राप्त होते. एवढंच नाही तर तो हरिरूप होतो. म्हणजे त्याला सर्व जग हरिरूप भगवंतरूप दिसायला. त्याला सर्व चराचरामध्ये जड चेतनामध्ये भगवंताचं दर्शन होतं. ज्याप्रमाणे भक्त प्रल्हादाला झालेलं होतं. प्रसंग सर्वांना माहिती आहे नृसिंह अवताराचा. बोल, तुझा भगवान कुठे आहे? तुझा विष्णू कुठे आहे? सर्वत्र आहे. मग या खांबावर आहे का? हो म्हणाला, खांबात पण आहे. तात्पर्य काय की समबुद्धी झाली की आपल्याला सर्व जग जड चेतन भगवंतरूप दिसायला. विषमतेने भरलेल्या या जगात, हे जग कसं आहे? विषमतेने भरलेलं आहे. अशा विषमतेने या भरलेल्या जगामध्ये हरी एकच सर्वत्र कसा समान आहे? विचित्र गोष्ट आहे. जग भरलेला आहे विषमतेने, पण त्यामध्ये सर्वत्र हरी समानतेने आहे. मग हे कशावरून? ते पटवून देण्यासाठी माऊलींनी आपल्याला तिसऱ्या चरणातून एक दृष्टांत दिलेला आहे. माऊली म्हणतात, सर्वाघटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी. घट म्हणजे शरीर, आणि ही शरीरे जरी अनेक आहेत, भिन्न भिन्न आहेत, चित्रविचित्र आहेत, सर्वांची सारखीच नाही, तरी त्या सर्वांमध्ये राम म्हणजे आत्मा हा एकच आहे. सर्वांच्या मध्ये असलेला आत्मा हा एकच आहे. यासाठी माऊली आपल्याला सूर्याचा दृष्टांत देतात. सूर्यापासून निघणारी किरणे ही दिसायला भिन्न भिन्न वेगवेगळी दिसतात. सूर्यापासून जी किरणं निघतात आपण पाहतो रोज, ते दिसायला वेगळी दिसत असली तरी प्रत्यक्षामध्ये सूर्यच त्या किरणांना प्रकाशित करीत असतो. सूर्य त्यांचा प्रकाशक आहे. त्याप्रमाणे वेगवेगळ्या शरीरातून जरी वेगवेगळे जीव दिसत असले तरी त्या सर्व शरीरातून एक रामच प्रकट होत असतो, एक भगवंतच प्रकट होत असतो. भगवान श्रीकृष्णसुद्धा गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगतात, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति. म्हणजे हे अर्जुना, सर्व भूतमात्रांच्या हृदयामध्ये एक ईश्वरच स्थायी भावाने राहतो. असा सर्वांच्या अंतर्यामी असणारा जो आत्मा तोच श्रीहरी आहे. अशा रीतीने आत्म्याचे सर्वांच्या अंतर्यामी असण्याचा अनुभव येणे, आत्म्याचे म्हणजे भगवंताचे सर्वांच्या अंतर्यामी असण्याचा अनुभव येणे, यातच जीवाचे कल्याण आहे. आपल्याला आपलं कल्याण करून घ्यायचं असेल, जन्माला आलेलं सार्थक करून घ्यायचं असेल तर आपल्याला अनुभव आला पाहिजे. माऊलींनी येथे सूर्याच्या उदाहरणातून आत्म्याचे प्रकाशकत्व आणि व्यापकत्व सुचवले आहे. म्हणजे आत्मा जीवांना प्रकाशित करतो आणि तोच आत्मा सर्व व्यापक आहे आणि त्याला दुसऱ्या शब्दात परमात्मा म्हणतात. इंद्रिये, मन, बुद्धी
इत्यादींना आपण प्रकाशक म्हणतो. मन, इंद्रिय, बुद्धी यांना आपण प्रकाशक म्हणतो, कारण त्यांच्याद्वारे आपल्याला ज्ञान होते. ज्ञान म्हणजेच प्रकाश आहे. पण हे सर्व जे आहेत म्हणजे इंद्रिय, मन, बुद्धी आत्मप्रकाशानेच प्रकाशित असतात. ठीक आहे की इंद्रिय, मन, बुद्धी प्रकाशक आहेत, पण त्यांना प्रकाश देणारा कोण आहे? तर आत्मप्रकाशानेच त्या प्रकाशित होत असतात. याचा सोपा अर्थ आहे की आत्मारामाच्या प्रकाशानेच सर्व काही प्रकाशित होत असते. आपल्या सर्वांच्या आतमध्ये बसलेला जो राम आहे, आत्माराम आहे, त्याच्या प्रकाशानेच सर्व काही प्रकाशित होत आहे. सर्वांच्या अंतर्यामी असलेला राम म्हणा किंवा हरी म्हणा, हा स्वयंप्रकाश आणि स्वसंवेद्य असा असून आपल्या अखंड चित प्रकाशाने सर्व जड वस्तूंनासुद्धा प्रकाशित करतो. राम किंवा हरी किंवा आत्मा कसा आहे? स्वयंप्रकाश आहे. त्याला इतर कोणाचाही प्रकाश घेण्याची आवश्यकता नाही. आणि दुसरं, तो स्वसंवेद्य आहे. आपल्याला तो जाणवू शकतो, आपण त्याची अनुभूती घेऊ शकतो आणि तोच सर्वांना प्रकाशित करतो. म्हणून माऊली म्हणते सूर्याच्या उदाहरणातून, सर्वाघटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी. अंतिम चरणात माऊली सांगते, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागील या जन्मा मुक्त झालो. बहुतेक सर्व अभंगाचं सार जे असतं ते अंतिम चरणामध्ये असतं. आणि त्यामुळे या अभंगाचं सार काय? तर माऊली सांगतात, अशा प्रकारे सर्वांच्या शरीरात असणाऱ्या हरीचे एकच नाम द्वैतबुद्धी दूर टाकून मी माझ्या चित्तात नियमाने, नेमाने धारण केले आहे. सर्वांच्या शरीरात असणाऱ्या हरीचे एकच नाम द्वैतबुद्धी दूर करून मी माझ्या चित्तामध्ये नियमाने म्हणजे नेमाने धारण केले आहे. त्याचा फायदा, त्यामुळे मला एवढा लाभ झाला की मागच्या अनेक जन्मापासून मागे लागलेल्या जन्मातून मी मुक्त झालो. म्हणजे पुढील सर्व जन्मातून मी मुक्त झालो. आता मला पुन्हा जन्म घ्यायची पाळी नाही. म्हणजे एका शब्दात, आता मला पुनर्जन्म नाही. कोणतीही क्रिया बघा, नित्य नेमाने केल्यास, रोज सातत्याने केल्यास जादूप्रमाणे चमत्कार करणारी शक्ती त्याच्यात निर्माण होते आणि त्यातून कल्पनातीत कार्य होते. एक उदाहरण दिलेलं आहे. ज्याप्रमाणे विहिरीवरची मोट आपल्याला माहिती आहे, विहिरीवरील मोटेच्या कण्यावरील दोर नेमाने मागे पुढे सरकता सरकता एक दिवस थारोळ्यावरील कठोर असणाऱ्या दगडाला सुद्धा चिरा पडतात. कारण नेमाने तो मागे पुढे सरकतो आणि त्यामुळे कठोर असलेल्या दगडाला सुद्धा चिरा पडतात. त्याप्रमाणे नित्य नेमाने हरीचे नाम घेत राहिले, भगवंताचे नामस्मरण करत राहिले, तर हजारो वर्षे हिमालयाच्या खोल गुहेत ध्यान लावून बसलेल्या महान तपस्वी योग्याला सुद्धा जो कधी भेटला नाही, तो हरी आपल्याला सहज भेटतो. माऊली उगीच सांगत नाही. माऊली म्हणतात, मी नेमाने नामस्मरण केल्याने जो अनुभव आला तो तुम्हाला सांगतो आहे. दुसऱ्या एका अभंगातून ते सांगतात,
योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी. पाहता पाहता मना न पुरे धणी. पाहता पाहता मना न पुरे धणी. देखिला देखिला गे माये देवाचा देव. योग्यांना जो दुर्लभ आहे तो मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आणि आता माझ्या मनाचं समाधान होत नाही. हे कशामुळे झालं? नित्य नियमामुळे झालं. नामस्मरणाच्या सातत्याने वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. नामानेच गणिकावेश्या भक्तांमध्ये गंडली गेली. नामचिंतनाने दुष्ट पापी अजामिळाला नेण्यासाठी, मृत्यूसमयी नेण्यासाठी भगवंताचे दूत आले. नामाने ध्रुव बाळाला अढळपद प्राप्त झाले. अशी नामाचं महत्त्व सांगणारी शेकडो उदाहरणे देता येतील. पण या सर्व भक्त चरित्रांमध्ये एकच गोष्ट विशेषत्वाने दिसून येते. ती म्हणजे जे जे भक्त नामस्मरणाने तरले, ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये नामस्मरणाचा नेम घेतला, अंगीकार केला, तो त्यांनी आपल्या जीवापेक्षा देखील पार पाडला. त्यांच्या जीवनामध्ये नामाला फार महत्त्व होते. भगवंताचे नाम नेमाने, सातत्याने, म्हणजे न टाळता. नेमानेचा अर्थ आपण समजून घेऊ. नेमानेचा एक अर्थ आहे सातत्याने, पण न टाळता, कोणतेही कारण न सांगता नित्य नेमाने झालेच पाहिजे, झालेच पाहिजे. त्यासाठी कितीही त्रास झाला, अडचणी आल्या तरी त्या सहन केल्याच पाहिजे. मी केलेल्या नामाचा, हरिनाम जपाचा लाभ काय झाला? माऊली सांगते, मागील या जन्मामुक्त झालो. मी मागच्या अनेक जन्मापासून पुढे येणाऱ्या जन्मातून मुक्त झालो. पण यासाठी काय केलं? यासाठी प्रथम जर काही करावे लागत असेल तर द्वैत भावना आपल्या मनातून, बुद्धीतून काढून टाकली पाहिजे. नंतर शमदमाचा स्वीकार करून सर्वत्र हरीलाच पाहिले पाहिजे. त्यानंतर त्याच्या नामजपाद्वारे सतत त्याच्या स्वरूपाचे चिंतन घडलेच पाहिजे. अशा चिंतनाने सर्वाघटी राम आहे अशी दृढ भावना झाली. नामचिंतनाने सर्वांच्या हृदयामध्ये भगवंत आहे अशी दृढ भावना झाली म्हणजे आपल्या अंतःकरणात, हृदयामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडतो. आणि अशा रीतीने ज्ञानप्राप्ती झाली की मग कुठला जन्म आणि कुठला मृत्यू? अशा वेळी हरिचिंतनात निमग्न असणाऱ्या भक्ताला भगवंत ज्ञान देतो आणि त्या ज्ञानाने त्याच्या हृदयातील अज्ञानरूपी अंधकाराचा नाश होतो आणि तो जन्ममृत्यूच्या विकारातून मुक्त होतो. म्हणजे मागील या जन्मामुक्त झालो. सोप्या भाषेमध्ये त्याला पुनर्जन्म नसतो. अशा रीतीने भगवंताच्या नामस्मरणाचा जर आपल्या जीवनामध्ये आपण नेम धरला तर आपल्याला देखील निश्चितपणे पुनर्जन्म प्राप्त होणार नाही. पण त्यासाठी नित्यनियमाने काय केले पाहिजे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा.